सहकाराचा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघ। खरं तर लोकसभेचा विचार करताना या मतदारसंघाचे दोन भाग पडतात, दक्षिण भाग आणि उत्तर भाग। दक्षिण भाग अहमदनगर, उत्तर भाग शिर्डी असे ते दोन भाग। 1952 पासून ते 1996 पर्यंत हा मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला होता। इतर कोणताही पक्ष इथे जम बसवू शकला नाही, जम तर सोडाच अस्तित्वसुद्धा निर्माण करू शकला नाही। इतिहासात अहमदनगरचं राजकारण हे कायमच गडाख, विखे, थोरात, जगताप या घराण्यांच्या अवतीभोवतीच फिरत राहिलं आहे। राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांमुळे कायमच या मतदारसंघाची चर्चा पाहायला मिळत आली आहे। पण आता राजकीय हालचालींचं केंद्र असणाऱ्या अहमदनगरचा भूगोल नेमका काय आहे, तिथे राजकारणात आघाडीवरती सध्या कोण आहे, या सगळ्याचा डेटा आम्ही काढला आहे। त्यातून समोर आला अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा राजकीय सातबारा। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा। थेट सुरुवात करूयात अहमदनगरचा भूगोल जाणून घेण्यापासून। अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडतो। अहमदनगर लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यामध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड। आता 2014 मध्ये अहमदनगर लोकसभेमध्ये कोण जिंकलं आणि 2019 मध्ये कोण जिंकलं आणि किती मतांनी जिंकलं ते पाहूया। 2014 साली दिलीप कुमार गांधी यांनी भाजपकडून निवडणूक लढवली। गांधी यांना 6,05,185 एवढी मतं मिळाली होती, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव राजळे यांना 3,96,063 एवढी मतं मिळाली। 2,09,122 मताधिक्यांनी दिलीप कुमार गांधींनी राजळेंचा पराभव केला। आता 2019चे हे आकडे पहा। 2019 साली सुद्धा अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपनेच बाजी मारली। भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत इथे झाली। भाजपच्या डॉक्टर सुजय विखेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगतापांचा 2,81,474 मतांनी पराभव केला। डॉक्टर सुजय विखे पाटलांनी 2019ला भाजपचा गड राखला। आता 2019 आणि 2014 मध्ये पक्षांना मिळालेल्या लोकसभेतील मतांची आकडेवारी नेमकं काय सांगते तेही पाहूयात। ही आकडेवारी बघून असं लक्षात येईल की अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी वर्सेस भाजप अशीच स्पर्धा होती। विशेष म्हणजे या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपच वरचढ राहिली आहे। 2014 साली राष्ट्रवादीला 37.3% मतदान झालं आणि भाजपला 57%। 2019 साली राष्ट्रवादीला 35.2% इतकं मतदान झालं, तर भाजपला 58.5%। अहमदनगर लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ मोडतात। या मतदारसंघांपैकी 2014 आणि 2019ला कोणत्या पक्षाची राजकीय ताकद किती होती तेही पाहूयात। 2014 साली अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं। तेव्हा राष्ट्रवादीचे 3 आमदार निवडून आले होते, तर भाजपचे 2 आणि शिवसेनेचा 1 आमदार निवडून आला होता। 2019 मध्ये भाजपने आपली संख्या राखली, पण राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये 1 आमदार वाढला। 2019 साली विधानसभेत राष्ट्रवादीचे 4 आमदार निवडून आले होते। पण हे जे चित्र आहे ते 2014 आणि 2019ची विधानसभा निवडणूक होण्यानंतरचं आहे। पण आता 2024 मध्ये याहीपेक्षा चित्र वेगळे आहे, कारण 2019 नंतर महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिले। याचे पडसाद अर्थातच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमकं कोण कोणत्या गटामध्ये आहे, कोणी बंडखोरी केली आहे, याचाही डेटा पाहूयात। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे 4, भाजपचे 2 आमदार आहेत। एकूणच बघितलं तर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचं बलाबल जास्त दिसून येतं। मात्र राष्ट्रवादीचे 2 गट पडल्याने राष्ट्रवादीतील 2 आमदार हे शरद पवार गटात असून 2 आमदार अजित पवार गटात आहेत। तर राष्ट्रवादीची ताकद इथं विभागली गेली। त्यातही ट्विस्ट असं आहे की लोकसभेच्या तोंडावरती आमदार या गटातून त्या गटात, त्या गटातून या गटात असं सगळं सुरू आहे। उदाहरण म्हणजे अजित पवारांचे कट्टर समर्थक शरद पवारांच्या संपर्कात आहेत। अर्थात ही चर्चा तुम्ही ऐकलीच असेल आणि त्याचं उदाहरण म्हणजे निलेश लंके। आता काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं काय आहेत पाहूया। उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? तर हो, डॉक्टर सुजय विखे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं। उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा? अर्थात पहिल्यांदा। युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला? युतीला फायदा झाला असं सध्या तरी दिसतंय। आकडेवारीनुसार 2014 आणि 2019 अशा दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे। इतिहास पाहिला तर हा मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला होता।
आता इथं भाजपचे 2 आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 आमदार असे एकूण 4 आमदार महायुतीकडून आहेत। यातही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निलेश लंकेश शरद पवार गटात सामील झाले। सध्याच्या परिस्थितीनुसार युतीला फायदा मिळताना दिसतोय, पण निलेश लंकेश शरद पवार गटात गेल्यानं इथं युती आणि आघाडीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळेल। आता चौथा आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे। पक्षातील फुटीनंतर मतदारसंघाचं राजकारण गुंतागुंतीचं झालंय। इथला आता युतीकडून उमेदवार ठरलाय, पण लंके फॅक्टर सगळी गणितं फिरवू शकतो अशी चर्चा आहे। एकीकडे अजित पवारांचे कट्टर समर्थक निलेश लंके यांचा इथला जनसंपर्क दांडगा आहे आणि ते सध्या शरद पवार गटात आले आहेत। दुसरीकडे भाजप खासदार जे आहेत सुजय विखे, त्यांना पक्षांतर्गत विरोधाला देखील सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे, कारण माजी मंत्री राम शिंदे यांनी आपला पराभव हा विखे कुटुंबियांमुळेच झाला असल्याचा एक आरोप केला होता आणि तशी तक्रारही पक्षश्रेष्ठींकडे केली होती। इतकंच काय तर अहमदनगरमधील राजकीय समीकरण पाहता थोरात जगताप समर्थकांचा विरोध आणि लंकेंना असलेला पाठिंबा यामुळे यावेळी विखेंना चांगलीच कसरत करावी लागणार हे जवळपास स्पष्ट आहे। बाकी काहीही असो, राजकारणाची आवड असणाऱ्यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंजक असणार हे नक्की। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि नगरच्या राजकारणावरती तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।